हॅलो हॅलो लास्ट पॉइंट आपण पाहिला, जेव्हा एखादा चार्ज हॉलो स्फेअर असतो आणि त्या स्फेअरच्या सरफेसवरती मी क्यू चार्ज जर ठेवले असतील तर त्या स्फेअरच्या आउटसाइडला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असते. सपोज हा चार्ज आहे, हा चार्ज स्फेअर आहे, ह्याच्यावरती मी चार्ज अप्लाय केलेत. किती चार्ज अप्लाय केलेत? क्यू चार्ज अप्लाय केलेत. हा हॉलो स्फेअर आहे, त्याची रेडियस आर आहे. ओके, ह्या स्फेअरच्या बाजूला मी एक पॉइंट घेतला P which are at a distance small r from the center of charge sphere. तर या पॉइंट P ला इलेक्ट्रिक फील्ड किती होती? पॉइंट P ला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी होती E इज इक्वल टू 1/4 पाई इप्सिलॉन नॉट Q अपॉन R स्क्वेयर. फिर R इज द डिस्टेंस ऑफ सेंटर ऑफ चार्ज स्फेअर टू द पॉइंट P. ओके, मग याच्यामध्ये आपण Q टाकला होता, आपल्याला माहिती होतं सिग्मा एक आपण टर्म पाहिली होती. सिग्मा म्हणजे काय होता? चार्ज पर युनिट एरिया, त्याला आपण सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणतो. मग सिग्मा म्हणजेच चार्ज पर युनिट एरिया. मग ह्या स्फेअरचा एरिया काय असणार आहे? एरिया ऑफ स्फेअर इज इक्वल टू 4 पाई आर स्क्वेअर. आर म्हणजे कोणता? बडा आर. का? रेडियस ऑफ हा चार्ज स्फेअर. आता हे एक्सप्रेशन आपण डिराईव्ह केलं होतं, कसं केलं तर तुम्हाला माहिती आहे. मग ही जर व्हॅल्यू एच्या जागी जर ठेवली ना, सिग्मा इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाई आर स्क्वेअर. मग मला क्यू मिळणार सिग्मा इंटू 4 पाई आर स्क्वेअर, आणि ती व्हॅल्यू आपण ह्या क्यूच्या जागी ठेवली होती. बरं ठीक आहे, तो नंतरचा पार्ट झाला. ह्या स्फेरिकल चार्ज हॉलो स्फेअरमुळे P या पॉइंटला किती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असणार? 1/4 पाय इप्सिलॉन नॉट Q अपॉन आर स्क्वेअर. याच्यावरती एक न्यूमरिकल दिलाय बुक्समध्ये, तर सॉल्व केलेलाच न्यूमरिकल्स आहे, आपण समजून घेऊयात. काय न्यूमरिकल्स? अ स्फेअर ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर. एक स्फेअर आहे ज्याची रेडियस 10 सेंटीमीटर आहे, कॅरीज अ चार्ज ऑफ 1 मायक्रोकुलम. चार्ज किती आहे? 1 मायक्रोकुलम. ह्या स्फेअर वरती चार्ज 1 मायक्रोकुलम आहे. कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट द डिस्टन्स ऑफ 30 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ स्फेअर. म्हणजे हा एक चार्ज स्फेअर आहे ज्याची रेडियस किती आहे? 10 सेंटीमीटर, ज्याच्यावरती चार्ज आहे Q इज इक्वल टू 1 मायक्रोकुलम. आपण या ठिकाणी लिहूयात आन्सर. Q इज इक्वल टू 1 मायक्रोकुलम. मायक्रो म्हणजे माहिती आहे आपल्याला, मायक्रो मीन्स 10⁻⁻⁶. म्हणजे ह्याच्यावरती चार्ज आहे 1 इंटू 10⁻⁶, 10⁻⁶ कुलम. ठीक आहे. कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड ॲट द डिस्टन्स ऑफ 30 सेंटीमीटर. म्हणजे इथे एक पॉइंट घेतला विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ सेंटरपासून त्याचं डिस्टन्स आहे किती? 30 सेंटीमीटर. मग हे डिस्टन्सला आपण काय म्हणणार? आर, स्मॉल आर, 30 सेंटीमीटर. आणि त्या चार्ज स्फेअरची रेडियस आहे 10 सेंटीमीटर. ठीक आहे, फ्रॉम द सेंटर ऑफ स्फेअर. तर आपल्याला ह्या चार्जच्या सेंटरपासून 30 सेंटीमीटर वरती इलेक्ट्रिक फील्ड किती असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असणार आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, E इज इक्वल टू 1/4 पाई इप्सिलॉन नॉट Q अपॉन आर स्क्वेअर. आर म्हणजे त्या पॉइंटचं सेंटरपासून डिस्टन्स. ठीक आहे.
आता मी ह्याला असं पण लिहू शकतो 30 सेंटीमीटर, हे CGS युनिट आहे तर त्याला SI मध्ये कसं लिहू शकतो 30 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर डिवायडेड बाय 100, 30 सेंटीमीटर डिवायडेड बाय 100 तर किती येणार 0.3 मीटर. ठीक आहे ना. 30 सेंटीमीटर मीन्स हाऊ मच मीटर 0.3 मीटर. ठीक आहे. तर 30 सेंटीमीटर म्हणजेच 0.3 मीटर आणि 10 सेंटीमीटर म्हणजेच 0.1 मीटर. ओके. मग ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करत आपण. देअरफॉर E इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू असते. 1/4 पाय इप्सिलॉन नॉट इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू असते 9 × 10⁹ हे सांगितलेलं आहे मी तुम्हाला. ठीक आहे. मग ह्याच्या जागी लिहितो 9 × 10⁹ इंटू क्यू मीन्स चार्ज किती आहे त्याच्यावरती 1 × 10⁻6 अपॉन आरचा स्क्वेअर. आर काय 0.3 त्याचा स्क्वेअर. देअरफॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 9 × 10⁹ 10⁻6 म्हणजे 10⁻3 इंटू 1 म्हणजे ॲज इट इज. ठीक आहे. हा 1 आहे, 1ने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे तेच आन्सर येणार 10⁻9 आणि 10⁻6 म्हणजेच 10⁻3. 0.3 चा स्क्वेअर म्हणजे 0.09. ठीक आहे. देअरफॉर E इज इक्वल टू हा पॉईंट काढून टाकायचा. पॉईंट नंतर 2 डिजिट आहे त्यामुळे ह्याला मल्टिप्लाय करतो 100ने, वरती पण मल्टिप्लाय करणार 100ने तर मला येणार वरती मिळणार 9 × 100 900 इंटू 10⁻3 अपॉन 100 इंटू ह्याला जर मी 100ने मल्टिप्लाय केलं तर 2 डिजिट तिकडे शिफ्ट होणार म्हणजेच 9. 9 1 चा 9 9 1 चा 9 म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E इज इक्वल टू 100 × 10⁻3. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E इज इक्वल टू 100च असं लिहू शकतो 10⁻2 × 10⁻3 म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी झाली 10⁵ आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं युनिट माहिती आहे आपल्याला न्यूटन पर कुलोम. ठीक आहे. एवढी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असणार आहे पॉईंट P ला विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 30 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ चार्ज स्फेअर. ठीक आहे. सेकंड सांगितलेलं आहे आपल्याला ॲट द सरफेस ऑफ द स्फेअर. आता पॉईंट P कुठे ह्या सरफेस वरतीचे त्या चार्ज स्फेअरच्या सरफेस वरती आहे म्हणजेच मी R बडा R इज इक्वल टू स्मॉल r लिहू शकतो. ठीक आहे. आता तो पॉईंट P कुठे सरफेस वरतीचे मग R किती असणार आहे जेवढा स्फेअरची रेडियस आहे. मग फॉर्म्युला लिहितो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 1/4 पाय इप्सिलॉन नॉट Q अपॉन R स्क्वेअर. देअरफॉर E इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू काय 9 × 10⁹ Q किती 1 × 10⁻6 अपॉन R स्क्वेअर. R किती दिलाय त्यांनी रेडियस ऑफ चार्ज स्फेअर 0.1 त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. देअरफॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 9 × 10⁹ इंटू इथे तेच करतो जे हे तर केलं ते 9 1 चा 9 10⁻9 10⁻6 म्हणजेच 9 × 10⁻3 0.1 चा स्क्वेअर 0.01. देअरफॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ह्याला मल्टिप्लाय केलं 100ने ह्याला मल्टिप्लाय केलं 100ने तर वरती येणार 900 × 10⁻3 खाली येणार ह्याला जर 100ने मल्टिप्लाय केलं पॉईंट 2 डिजिट तिकडे सरकला म्हणजेच 1. देअरफॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट द सरफेस ऑफ चार्ज स्फेअर हा 9ला असं लिहू शकतो 900ला मी असं लिहू शकतो 9 × 10⁻2 × 10⁻3 अपॉन खाली 1. देअरफॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 10⁻2 10⁻3 म्हणजेच 9 × 10⁵ आणि ह्याचं युनिट असणार न्यूटन पर कुलोम. हे झालं दुसऱ्याचं आन्सर. हे फर्स्टचं.
थर्ड विचारले ॲट द डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द स्फेअर. रब करतो हे. थर्ड काय विचारलाय, ॲट द डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ स्फेअर. सेंटर पासून किती डिस्टन्स वरती, 5 सेंटीमीटर, म्हणजे तो पॉइंट कुठे असणार आहे, इनसाइड द स्फेअर. मग आपण आन्सर काय लिहूयात, ॲट द डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर ऑफ स्फेअर. सेंटर ऑफ स्फेअर पासून 5 सेंटीमीटर म्हणजे तो पॉइंट कुठे असणार आहे, ह्या स्फेअरच्या आतमध्ये असणार आहे. म्हणजेच देअरफॉर पॉइंट इज लोकेटेड इनसाइड द स्फेअर. आणि आतमध्ये चार्जच नाहीये तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असणार, दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू 0. ओके.